प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जसं की तुम्हा सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना चांगलंच माहिती आहे की मागील वेळी सरकारने कोयंबतूर म्हणजेच तामिळनाडू येथून 19 नोव्हेंबर 2025 रोजी आपणा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 21वी किस्त जमा केली होती. ही किस्त मिळून आता शेतकऱ्यांना 1 महिन्याहून अधिक कालावधी झालाय. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. आता अशा बातम्या समोर येत आहेत की सरकारने 22वी किस्त ट्रान्स्फर करण्याची तयारीही सुरू केली आहे. प्रत्येक किस्तीनंतर शेतकरी पुढील किस्तीची आतुरतेने वाट पाहत असतात आणि हाच प्रश्न विचारतात की पुढची किस्त कधी आणि कुठून मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय अपडेट समोर आलं आहे, 22वी किस्त कधी पाठवली जाईल आणि सरकारने 2026 साठी कोणते नवीन नियम लागू केले आहेत जे सर्व शेतकऱ्यांना पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही हे नियम पूर्ण केले नाहीत तर शक्य आहे की तुम्हाला या योजनेतून वगळले जाऊ शकते किंवा पुढील किस्त वेळेवर मिळणार नाही आणि नंतर अडचण निर्माण होईल. लक्षात ठेवा, एकदा का पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम थांबली तर ती पुन्हा सुरू होण्यासाठी खूप त्रास होतो. आजही लाखो शेतकरी असे आहेत ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, लँड सीडिंगही पूर्ण आहे, आधार सीडिंगही व्यवस्थित आहे, तरीसुद्धा त्यांना किस्तीचा पैसा मिळत नाही. ते वारंवार कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत, पण तरीही त्यांना समाधान मिळालेलं नाही. म्हणूनच 2026 साठी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत काही नवीन नियम लागू केले आहेत जे तुम्हाला पाळावेच लागतील. सर्वात पहिला नियम असा आहे की पीएम किसान योजनेशी संबंधित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आणि 2026 मध्येही नियमितपणे किस्तीचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर रजिस्ट्री करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत असं होतं की फार्मर रजिस्ट्री नसतानाही सरकार पैसे देत होती, पण आता 2026 मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की 22वी किस्त येईपर्यंत जर फार्मर रजिस्ट्री केली नाही तर पैसे मिळणार नाहीत. नवीन शेतकऱ्यांसाठी तर हे आधीच बंधनकारक करण्यात आलं आहे. जोपर्यंत तुमची जमीन आधार कार्डशी लिंक होणार नाही, म्हणजेच फार्मर रजिस्ट्री पूर्ण होणार नाही, तोपर्यंत तुमचा अर्ज पुढे जाणारच नाही. फार्मर रजिस्ट्री आयडी सिस्टममध्ये फेच केल्यानंतरच अर्जाची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे हे पूर्णपणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जर तुम्ही आधीपासूनच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि 2026 मध्येही 22वी किस्त वेळेवर मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर फार्मर रजिस्ट्री करणं अत्यावश्यक आहे. यासोबतच तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का, लँड सीडिंग पूर्ण आहे का, आधार सीडिंग योग्य आहे का, हे सर्व आधीच तपासून ठेवा, म्हणजेच 2026 मध्ये 22वी किस्त वेळेवर मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आता प्रश्न येतो की 22वी किस्त नेमकी कधी, कोणत्या दिवशी आणि कुठून ट्रान्स्फर केली जाणार आहे. याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र अंदाज असा लावला जात आहे की फेब्रुवारी महिन्यात कधीही ही किस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि पंतप्रधान मोदीजी कुठून रिमोट बटन दाबून ही रक्कम ट्रान्स्फर करतील याबाबत सध्या अधिकृत माहिती नाही. पण मागील 19वी किस्त 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यातच ट्रान्स्फर करण्यात आली होती, त्यामुळे त्याच आधारावर असा अंदाज वर्तवला जात आहे की यावेळीही फेब्रुवारी महिन्यातच 22वी किस्त मिळू शकते. कारण 21वी किस्त 19 नोव्हेंबरला मिळाल्यानंतर फेब्रुवारीपर्यंत 3 महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सरकारकडून पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. यानंतर सरकारकडून जी काही अधिकृत अपडेट्स येतील त्या सर्वात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवरून मिळतील. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. विशेषतः तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी आणि सरकारी योजनांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही या चॅनलवर आणत असतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेळेवर माहिती मिळेल. याशिवाय सरकारच्या इतर योजनांबद्दलही आम्ही माहिती देतो, जसे की कोणती कर्ज योजना आहे, व्यवसायासाठी कोणत्या योजना उपलब्ध आहेत, अशा सर्व अपडेट्स वेळेवर या चॅनलवर दिल्या जातात. मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया नव्या माहिती आणि नव्या अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद.